नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, अजूनही आपण हे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करून घ्या। यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या MTS चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आता यापूर्वी राज्यसेवेसाठी पहिलं जे लेक्चर आपलं झालेलं आहे ते म्हणजे राज्यसेवेत कोणकोणती पदे भरली जातात आणि त्यांची पात्रता काय असतात। पदे व पात्रता याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यानंतरचं जे दुसरं लेक्चर झालेलं आहे ते राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 1 आणि पेपर 2 साठीचा अभ्यासक्रम काय असतो, त्यावरती कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात, कमीत कमी किती प्रश्न विचारले जातात, जास्तीत जास्त किती प्रश्न विचारले जातात, त्या संदर्भात आवश्यक संदर्भ साहित्य काय वापरायला पाहिजे त्यावरती आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे। त्यानंतर हा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्व परीक्षेसंदर्भात आपण चर्चा केलेली होती। एकूण अभ्यासक्रमाचा चार्ट दिलेला होता आणि त्या संदर्भात चर्चा केली। आता त्यानंतरचं या अभ्यासक्रमामधला एक घटक जे पूर्व परीक्षेला पेपर फर्स्ट मध्ये 7 विषय आहेत त्यापैकी पहिला विषय सविस्तर चर्चेसाठी घेतला तो म्हणजे चालू घडामोडी। या चालू घडामोडी विषयाचे उपघटक बघितले, कोणत्या उपघटकावरती किती प्रश्न येतात ते बघितले, त्यासाठी काय संदर्भ साहित्य वाचायला पाहिजे हे बघितलं। आता यानंतर जे पुढचं म्हणजे आजचं असणारं लेक्चर बघूया। इतिहास हा पूर्व परीक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे, त्यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत आणि त्या उपघटकांवरती सर्वसाधारणपणे प्रश्न संख्या किती असते आणि त्यासाठी संदर्भ साहित्य काय वाचायला पाहिजे। म्हणजे आजचा विषय असेल इतिहास, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहास। आता हा इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये काय दिलाय बघूया। म्हणजे पेपर नंबर 1 मध्ये GS पेपर नंबर 1 म्हणजे फर्स्ट पेपर फर्स्ट हा पूर्व परीक्षेचा आहे। पूर्व परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय आयोगाने दिलाय बघा। भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे अभ्यासक्रम बघू। अभ्यासक्रम भारताचा इतिहास। आता त्यामध्ये विशेष संदर्भासह महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह म्हणजे विशेष संदर्भ कोणाचा, महाराष्ट्राचा। म्हणजे महाराष्ट्रावर भर देणार असं म्हटलंय पण खऱ्या अर्थानं भर दिला जात नाही। व भारतीय राष्ट्रीय चळवळी म्हणजे पूर्व परीक्षेच्या पेपर नंबर 1 मध्ये इतिहासाशी संबंधित अभ्यासक्रम हा दिलेला आहे। आता बघूया या अभ्यासक्रमावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत, पोट प्रकार काय काय आहेत। आता भारताचा इतिहास म्हटल्यानंतर तो आधुनिक आहे, प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, कोणता काही दिलंय का नाही। म्हणजे सर्वच्या सर्व प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतावरती प्रश्न येणार हे निश्चित आहे। आणि भारतावरती प्रश्न येणार म्हणजे महाराष्ट्र त्यामध्येच आहे, त्याच्यावरती विशेष भर देणार म्हटले, दिलाच पाहिजे असं नाही, सांगितलंय। आणि भारताच्या असणाऱ्या राष्ट्रीय चळवळी म्हणजे सर्व प्रकारचे असतील। 1857चा असेल उठाव असेल, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पायिकांचा उठाव झालेला असेल, त्यानंतरच्या आंदोलनं झालेली असतील, ते सगळेच्या सगळे उठाव असतील, चळवळी असतील, कायदे कानून असतील, त्या जो आहे भारताच्या इतिहासामध्ये येणार आहे। आता या असणाऱ्या इतिहासामध्ये पहिला आपण घटक बघू की जो प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास
हा उपघटक, कारण भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन येणार आहे आणि मग प्राचीन भारताचा इतिहासावरती प्रश्नसंख्या किती विचारली गेलेली आहे, तर आजपर्यंत म्हणजे गेल्या 10 वर्षाचा विचार केला तर कमीत कमी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 7 प्रश्न आलेत. मग 7 प्रश्नापर्यंत याची मजल जाते. असायला सर्वसाधारण एकूण 15 ते 24 प्रश्न, म्हणजे ह्याच्यावरती कमीत कमी 15 प्रश्न आलेले आहेत, जास्तीत जास्त 24 प्रश्न आलेले आहेत या इतिहासावरती. आता त्यापैकी बघितलं तर प्राचीनमध्ये 2 ते 7 प्रश्न, म्हणजे बघा जवळजवळ काही वेळेला निम्मा सुद्धा भाग म्हणून 30-40% प्राचीनवरती भर दिलेला दिसतो. आता असा असणारा प्राचीन भारताचा इतिहास वाचायचा कुठून, तर 6वीचं प्राचीन भारताचा इतिहास इयत्ता 6वीचं पुस्तक आहे, चांगलं आहे, ते वाचायला पाहिजे. त्याचबरोबर लुसेंट NCERTचं एकत्रित लुसेंटमध्ये दिलेलं लुसेंट प्रकाशनाचं हिंदी इंग्लिशमध्ये पुस्तक मिळतं, त्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास चांगला दिलेला आहे, तो वाचला ठीक आहे, म्हणजे त्याच्यामधून हा प्राचीन भारताचा इतिहास नक्की कव्हर होईल. आता प्राचीन भारताच्या इतिहासावरती प्रश्न आयोगाने काय विचारलाय एखादा प्रश्न आपण बघूयात. खालीलपैकी कोणत्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे? सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती लघु शिलालेखामध्ये आहे. इथं पर्यायामध्ये छोटे शिलालेख असं दिलंय, छोटे शिलालेख म्हणजेच लघु शिलालेख. मग पर्यायामध्ये 14 शिलालेख, कलिंग शिलालेख, भाब्रू शिलालेख असं दिलंय आणि छोटे शिलालेख एक दिले. छोटे शिलालेखामध्ये सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आढळते, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, छोटे शिलालेख. त्यानंतरचा पुढचा उपघटक जो आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताचा इतिहास यावरती 0 ते 7 प्रश्न पडलेले आहेत, म्हणजे कमीत कमी 0 आणि 7, जास्तीत जास्त 7, म्हणजे 0 आहे, 1 आहे, 3 आहे, 2 आहे, 5 आहे आणि 7 सर्वात. म्हणजे एखाद्या वर्षी 7 प्रश्न विचारले आणि एखाद्या वर्षी मध्ययुगीनवरती काहीच प्रश्न विचारले नाही, असंही घडू शकतं. काय आयोगाला काय बंधन आहे का भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळीवर विचारलं संपलं, तुम्हाला काय घेणं देणं. आणि एखादा प्रश्न एखाद्या घटकावरती नाही विचारणार, काय त्यांना बंधन आपण करू शकत नाही. पण जे प्रश्न येतील ते प्रश्न सोडवायची तयारी आपली असेल तर मग आपल्याला काय घेणं देणं हो, अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे. मग हा सोर्स कुठून? 7वीचं पुस्तक आहे हे. जसं 6वीचं पुस्तक आहे तसंच 7वीच्या पुस्तकामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास चांगला दिलेला आहे. त्याचबरोबर लुसेंट प्रकाशनाचं हिंदी किंवा इंग्लिशमधून मिळतं सामान्य ज्ञान विषयाचं पुस्तक आहे, त्यामध्ये लुसेंट NCERTचं चांगलं एकत्रीकरण केलेलं आहे आणि शॉर्टमध्ये चांगल्या नोट्स दिलेल्या आहेत. खरं वर्ण बघितलं तर ते छोटं पुस्तक दिसतंय, पण ते छोटं नाही, त्यामध्ये अक्षर अतिशय लहान लहान टाईप केलेली आहेत की ज्यामुळे आपल्याला जास्त वेळ वाचायला लागतं, जास्त वेळ समजून घ्यायला लागतं. म्हणजे मोठ्या ठोकळ्यापेक्षा पण जास्त मटेरियल त्या पुस्तकामध्ये आहे. ते हिंदी किंवा इंग्लिशमधून, म्हणजे तुम्हाला मराठीमधून नाही उपलब्ध होत. मग हिंदी समजत असेल हिंदी घ्या, इंग्लिश समजत असेल इंग्लिशमधून घ्या. पण लुसेंट GKचं पुस्तक आपण वाचलं तर त्यामध्ये सर्व विषयांचे हे दिलेले आहेत, सर्व विषयांचे NCERTचं सारांश त्यामध्ये दिलेला आहे. तो मध्ययुगीनसाठी उपयोगी पडेल. अजून या मध्ययुगीनसाठी 11वीचं जुनं जे पुस्तक होतं, महाराष्ट्राचा इतिहास असणारं, जुनं असणारं, कदाचित जुनी पुस्तकं आपल्याला मिळतात बघा. महाराष्ट्राचं जुन्या पुस्तकाच्या स्टॉलमध्ये गेलात तरी मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा जुन्या असेल, जुनं 11वीचं पुस्तक म्हटलं तर महाराष्ट्राचा चांगला इतिहास त्यामध्ये दिला आहे. त्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन सुरुवातीलाच दिलेला आहे आणि त्यानंतर आधुनिक दिलेला आहे, आधुनिक महाराष्ट्र दिलेला आहे. त्यामुळं हा मध्ययुगीनचा आपल्याला त्यातून फायदा करून घेता येईल. मग आता मध्ययुगीन भारतावर प्रश्न कशा प्रकारचा आलेला आहे तो बघू. मौर्य काळात भारत टिंबटिंब म्हणून ओळखला जाई. मौर्य काळामध्ये द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज
म्हणजे पूर्वेकडील समुद्रांची राणी कोणाला म्हणतात? तर भारताला म्हणत होते. पूर्वेकडील समुद्रांची राणी असं भारत देशाला म्हणत होते. मग अरबी समुद्राची राणी असं कोणाला म्हणतात? तर अरबी समुद्राची राणी असं आमच्या केरळमधील कोचीला म्हणतात. कोची किंवा कोचीन या शहराला आपल्या अरबी समुद्राची राणी असं संबोधलं जातं. त्यानंतरचा जो तिसरा पार्ट आहे, उपप्रकार आहे, ब्रिटिश सत्ता व त्यांची राजनीती. ब्रिटिश सत्ता व त्यांची राजनीती म्हणजे त्यांचं वागणूक, राजकारण कशा प्रकारचं होतं, भारतीय सत्ता हस्तगत करण्याचा भाग कसा होता, त्यावरती सर्वसाधारण आत्तापर्यंत पूर्व परीक्षेला कमीत कमी 0 प्रश्न आणि जास्तीत जास्त 1 प्रश्न आलेला आहे. आणि खरं बघितलं तर आपलं ह्याच्यावर जोर असतो. हे मुख्य परीक्षेला उपयोगीचं आहे, नाही असं नाही. कदाचित उद्या सुद्धा याच्यावर जास्त प्रश्न येईल असं पण काय सांगता येत नाही की याच्यावर प्रश्न येणार नाहीत किंवा वाढू शकतात. आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे पण अभ्यासक्रमामध्ये हे आपल्याला वाचलंच पाहिजे. आता याच्यावरती जो प्रश्न आहे बघा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? न्यायिक शक्ती. आता जिल्हाधिकाऱ्याकडे प्रशासन आणि न्याय देण्याचं काम, दोन्ही कामं होती. जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर हे पद पहिल्यांदा निर्माण कोणी केलं? वॉरन हेस्टिंग्जनी 1772 साली केलं. आणि त्यांच्याकडे असणारी न्यायिक शक्ती काढून घेतली लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. मग याच्यावरची ब्रिटिश सत्ता आणि त्यांच्या राजनीतीवरतीच हा प्रश्न आहे. तर या ब्रिटिश सत्ता आणि त्यांची राजनीतीवरती पुस्तक सर्वसाधारण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. एकत्रित मी शेवटी खाली देणारच आहे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर ग्रोवर बेल्लेकर पुस्तक आहे आणि हिंदी इंग्लिशमधून पाहिजे असेल तर स्पेक्ट्रम आहे याच्यावरती. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट, सगळेच पोट प्रकार कव्हर होतील. त्यानंतरचा चौथा भाग आहे 1857चा उठाव, की जो आम्हाला जास्त आवडतो आजपर्यंत. 1857चा उठाव. आता 1857चा उठाव आणि त्याच्याशी संबंधित असणारे घटक किंवा त्यापूर्वीचे उठाव काय असतील तर त्याच्यावरती प्रश्न काय येतात का? आजपर्यंत काही वेळेला 0 आला आणि काही वेळेला 5 पर्यंत आलेले आहेत. म्हणजे 0, 2, 4, 5 अशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 1857चा उठाव माहीतच पाहिजे. आता 1857च्या उठावावर मग रंजन कोळंबे सरांचं आहे, ग्रोवर बेल्लेकरांचं आहे, अनिल कटारे सरांचं पुस्तक आहे. जे असेल ते, पण जे वाचाल ते प्रामाणिकपणे स्ट्रॉंग वाचणं गरजेचं आहे की जे लक्षातच राहिलं पाहिजे. आता त्याच्यावरती प्रश्न कोणता आलाय बघा, खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की 1857चा उठाव हा सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. म्हणजे 1857चा उठाव काही जणांनी म्हटलं शिपायांची भाऊगर्दी. 1857च्या उठावाला काही जणांनी वेगळ्या स्वरूपात संबोधलं, पण प्रत्येकानं आपापलं मत मांडलं हो. पण एका ब्रिटिश संसद सदस्यानं स्वीकारलं की तो राष्ट्रीय उठाव होता. म्हणजे तो सदस्य कोण तर बेंजामिन डिझरायली हा होता. 1857च्या उठावाबाबत वेगवेगळे प्रश्न येतात. तो उठावाची ठिणगी कशा प्रकारे पडली, म्हणजे कोणत्या ठिकाणी पडली, तिथून उठाव, एखाद्या ठिकाणचा उठाव कोणी मोडीत काढला, यावरती प्रश्न आलेले आहेत. तर 1857च्या उठावावरती 0 ते 5 पर्यंत हे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात पण चांगलं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ग्रोवर बेल्लेकर यांच्या पुस्तकामध्ये दिलं आहे, अनिल कटारेमध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आहे मवाळ व जहाल कालखंड. मवाळ व जहाल कालखंड. मवाळ व जहाल कालखंड हा जो आहे तो 1885 पासून ते 1920 पर्यंतचा आहे. आता मवाळ कालखंडाचा विचार केला तर 1885 पासून
1900 पर्यंत, 1905 पर्यंत आणि 1905 पासून 1920 पर्यंत हा जहाल कालखंड टिळक युग मानलं जातं आणि त्यानंतर 1920 नंतर स्वातंत्र्यापर्यंतचा काळ हा गांधी युग म्हणून संबोधलं जातं. मग या जहाल मवाळ कालखंडावरती किती प्रश्न विचारलेत? कमीत कमी 0 विचारला आणि जास्तीत जास्त 2 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत गेल्या 10 वर्षाचा विचार केला तर. म्हणजे 0 ते 2 पर्यंत प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला सीसॅट पॅटर्न सुरू झाल्यानंतर विचारलेले आहेत. मग आता त्याचा विचार केला तर अजून प्रश्न कशा पद्धतीचा असू शकतो? टिंब स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवामध्ये रूपांतर केले. आता गणपतीचा सण जो होता तो वैयक्तिकरित्या साजरा केला जात होता, त्याचं सार्वजनिक रूपांतर करण्यासाठी कशाची प्रेरणा घेतली? तर मुस्लिमांच्या मुहर्रम सणावरून ही प्रेरणा घेऊन गणेशोत्सव सुरू केला टिळकांनी, लोकमान्य टिळकांनी. आता असा असणारा जहाल मवाळ कालखंड त्यामध्ये दिलेलंच आहे. ग्रोव्हर बेल्लेकर आहेच, जयसिंगराव पवार आहेच. त्यानंतर पुढचा जो घटक आहे 6वा तो आपण बघूया. सहावा जो भाग आहे गांधीयुग 1920 ते 1947 उपविभाग गांधीयुगावरती म्हणजे 1920 पासून स्वातंत्र्यापर्यंत 47 पर्यंतचा कालखंड हा गांधीयुग म्हणला जातो. त्यावरती प्रश्न 0 ते 5 म्हणजे 5 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. आता त्याच्यावरती प्रश्न कसा आहे बघा. एक, खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? असहकार चळवळ म्हणजे बहिष्कार करायचा होता. ब्रिटिशांना सहकार्य कोणत्याही प्रकारचं करायचं नाही असा असणारा असहकार चळवळीचा भाग खालीलपैकी कोणता होता? तर बघा, पहिला ऑप्शन आहे शाळावरील बहिष्कार, त्यानंतर न्यायालयावरील बहिष्कार, परदेशी कापडावरील बहिष्कार आणि चौथा आहे कर न भरणे. कर न भरणे हा असहकार चळवळीचा भाग नव्हता, पर्याय क्रमांक 4. तर हे सुद्धा आपल्याला पुढे वाचून घ्यावं लागणार आहे. ते जयसिंगराव पवार, ग्रोव्हर बेल्लेकर हे दिलेत तेच पुस्तकं एकत्रितपणे आणि मी शेवटी देतो. त्यानंतरचा भाग आहे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या भूमिका. स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिका. याच्यावरती सर्वसाधारण प्रश्नांची संख्या किती होती? काही वेळेला विचारलंच नाही, काही वेळेला 3 पर्यंत प्रश्न म्हणजे 0, 1, 2, 3 पर्यंतचे प्रश्न या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची वरती आलेले आहेत. मग असा असणारा प्रश्न बघा, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे बॅरिस्टर जिनांचे वर्णन कोणी केले? आपल्याला वाटत नाही जिनांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोणीतरी म्हटला असेल असं वाटत नाही, कारण त्यांनी द्विराष्ट्राचा नंतर सिद्धांत मांडलेला आहे. पाकिस्तान हा उल्लेख करायच्या अगोदर त्यांनी द्विराष्ट्र, 2 राष्ट्र झाली पाहिजेत, मुस्लिमांचं असं स्वतंत्र राष्ट्र पाहिजे. त्यावरती रहमत अली खान किंवा रहमत अली चौधरी या केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान हे नाव तयार केलं 5 प्रांतांच्या नावावरून एकत्रितपणे. त्याच्यावरती मी
मागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे, यूट्यूबवरती लेक्चर किंवा ॲपवरती लेक्चर तुम्ही बघितले तर त्या जॉग्राफीच्या लेक्चरमध्ये मी दिलेलं आहे. पाकिस्तान नाव कसं तयार झालं ते रहमत अली खान किंवा रहमत अली चौधरी यानं हे नाव तयार केलं. त्याचबरोबर द्विराष्ट्राचा सिद्धांत बॅरिस्टर जिनांनी मांडला. पण त्यापूर्वी मुस्लिम लीग ज्यावेळी स्थापन झाली 1906 त्यावेळी बॅरिस्टर जिना मुस्लिम लीगचे सदस्य नव्हते. नंतर ते 1912-13 नंतर मुस्लिम लीगमध्ये गेले आणि 20पर्यंत एवढे बदलले की त्यांनी काँग्रेसची हळूहळू फारकत घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मुस्लिम हे वेगळं राष्ट्रच मागायला सुरुवात केली. म्हणजे त्यांची भूमिका नंतर बदलत गेली. पण पूर्वी ते राष्ट्रीय काँग्रेसचे कट्टर सदस्य होते. त्यामुळे त्या काळामध्ये सरोजिनी नायडू यांनी त्यांचं वर्णन, बॅरिस्टर जिनांचं वर्णन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं केलेलं होतं. तर अशा असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वरती म्हणजे पाकिस्तान हे नाव कोणी तयार केलं तोही प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. आणि असे जी माहिती आहे बऱ्यापैकी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये हे पाकिस्तान हे नाव कसं तयार झालं वगैरे ह्या गोष्टीची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आठवा महाराष्ट्राचा इतिहास. कारण आपण महाराष्ट्रीयन माणसं, महाराष्ट्र राज्याची परीक्षा, मग महाराष्ट्राचा इतिहास नको का सांगायला, नको का वाचायला, इतिहास वाचलाच पाहिजे. किती प्रश्नांची संख्या 0 ते 5 पर्यंत प्रश्नांची संख्या महाराष्ट्रावरती आहे. प्रश्न काय आहे बघूया. त्यापैकी एखादा प्रश्न की पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. बघा, कोल्हापूर संस्थान राजर्षी शाहू महाराजांच्या संस्थानाशी त्यांचा संबंध नव्हता. बघू, काशीनाथराव वैद्य, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल, दादासाहेब सुर्वे. तर काशीनाथराव वैद्य हे कोल्हापूर संस्थानाशी संबंधित नव्हते, ते हैदराबाद संस्थानाशी संबंधित होते. हैदराबाद संस्थानामधील बेगम बाजार या मतदारसंघामधून हैदराबाद विधानसभेवर ते निवडून गेलेले सदस्य होते. म्हणजे हैदराबाद विधानसभेचेच ते काशीनाथराव वैद्य हे सदस्य होते आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून गेलेले होते. म्हणजे त्यांचा संबंध कोल्हापूर संस्थानाशी नव्हता. आता महाराष्ट्राच्या इतिहासावर महाराष्ट्राचा इतिहास नावाचं अनिल कटारे सरांचं पुस्तक आहे, गाठाळ सरांचं पुस्तक आहे, ते वापरू शकता. त्याचबरोबर आपलं 11वीचं असणारं जुनं 11वीचं इतिहासाचं पुस्तक जे आहे आत्ताचं भारताच्या इतिहासावर आधारित आहे. पूर्वीचं, याच्यापूर्वीचं 1 वर्षभरापूर्वीचं जुनं जे पुस्तक आहे ते 11वीचं महाराष्ट्राच्या इतिहासावरती आहे. मग आता या संपूर्ण इतिहासावरती आपण पुस्तकं कोणती वापरायची ते आपण बघू. पुस्तके किंवा ग्रंथ बेसिकमधलं 6वी, 7वी, 8वी. आता यामध्ये बघा, हे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे. त्यानंतर 11वी जुने नवे. आता मुळातच मी तुम्हाला सर्वांनाच सांगितलंय की 5वी पासून 12वी पर्यंत सगळ्याच्या नोट्स काढायच्याच, पण ह्या सिलेबसनुसार त्यामधलं सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे बेसिक नोट्स ह्या काढाव्याच लागणार सर्वच पुस्तकांच्या. आता NCERT साठी जे सांगतोय ते लुसेंटचं सामान्य ज्ञान नावाचं हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लुसेंट GK म्हणतो. हिंदी किंवा इंग्लिशमधून खरेदी करू शकता. आपण जरी मराठमोळी माणसं असलो तरी सुद्धा आपल्याला ते मराठीमधून उपलब्ध होणार नाही. त्यामुळं लुसेंट प्रकाशनाचं GKचं चांगलं पुस्तक आहे, ते खरेदी करू शकता. त्यानंतर भारताचा इतिहास नावाचं शॉर्ट बट स्वीट असणारं पुस्तक रंजन कोळंबे सरांचं आहे. रंजन कोळंबे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास मग यामध्ये ग्रोवर बेल्लेकर वापरा.
गुरुवर बेल्लेकर वापरा किंवा अनिल कठारे वापरा. त्यांचा आधुनिक भारताचा पण आहे, आधुनिक महाराष्ट्राचा पण आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास हे जे आहे ते अनिल कठारे यांचं वापरू शकता, गाठाळ सरांचं वापरू शकता किंवा यापेक्षा वेगळं जर तुम्हाला कोणाचं आवडलं तेही वापरू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं हिंदी किंवा इंग्लिशमधून स्पेक्ट्रमसुद्धा वाचू शकता. पण आपल्याला जर हिंदी इंग्लिश आवडत नसेल तर स्पेक्ट्रम थांबवू शकता, बाकीच्या पुस्तकांवरती भर देऊ शकता. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील आपण इतिहास नावाचा जो विषय आहे त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, त्या अभ्यासक्रमातील उपघटकांवरती किती प्रश्न विचारले जातात, कसे विचारले जातात ते प्रश्नसुद्धा उदाहरणादाखल मी दिलेले आहेत. त्याचबरोबर त्या विषयासाठी कोणकोणते आपण अभ्यास साहित्य वापरायला पाहिजे तेही आपण दिलेलं आहे. तर मित्रांनो, अजूनही आपण आपलं मोबाईल ॲप्लिकेशन MTS मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.